मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवकांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक पाऊल उचलल्याची माहिती मिळते। मनसेसोबत युती करायची की नाही असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये माजी नगरसेवकांना विचारलाय। यावेळी युती केली तर फायदा होईल, कारण मुंबईमध्ये युती संदर्भात अनुकूल वातावरण आहे अशी माहिती माजी नगरसेवकांनी ठाकरेंना दिलेली आहे। आगामी मनपा निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाशी युती करायची असेल तर तुम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिली आहे। तसंच ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत निवडणुका लागतील असा अंदाजही ठाकरेंनी व्यक्त केलाय। तर मातोश्रीवर जी बैठक झालेली आहे त्यामध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात ग्राफिक्समधून। मनसेची युती करायची की नाही अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली। युती केली तर फायदाच होईल असं मत माजी नगरसेवकांनी व्यक्त केलं। मुंबईमध्ये युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली। युतीबाबत तुम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली। तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात। येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत। शिवसेना भवनामध्ये येऊन लोकांचे प्रश्न सोडवा। शिवसेना भवनामध्येच निवडणूक कार्यालय उघडलं जाणार आहे। ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत मनपा निवडणुका लागतील। तर असं उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये माजी नगरसेवकांना म्हटलेलं आहे। साहेबांचं असं म्हणणं होतं की बाबा ज्या पद्धतीने ते महायुतीमध्ये लढतायत तर आपणही युतीमध्ये कुठल्या लढायचं का। तर आम्हाला माजी नगरसेवकांना त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यांचा होकार आला की युतीचा निर्णय तुम्ही घ्यायचा, ज्यांच्याबरोबर कोणावर युती करायची आहे ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेब घेतील, त्याची अंमलबजावणी आम्ही करू।